अंतिम सामना दोन संघ इथे एकमेकांशी खेळण्यासाठी उभे ठाकलेत। श्री दत्त क्रिकेट क्लब भातान विरुद्ध बीसीसी पर्ली या दोन संघांमधली ही लढत अस्तित्वाची लढाई आणि हिते या मॅच मधून जो जिंकेल तर दुसऱ्या फेरीसाठी दाखल होईल संघ। म्हणजे एकीकडे बीसीसी पर्ली आणि त्यांच्या विरुद्ध खेळण्यासाठी श्री दत्त क्रिकेट क्लब भातान या दोन संघांदरम्यानली ही लढत, म्हणजे एकीकडे निलेश भोईर यांचा संघ खेळतोय त्यांच्या नेतृत्वाखाली, तर एकीकडे बीसीसी पर्ली या दोन संघांमधली ही लढत पाहायची आहे। समीर स्मृती ट्रॉफी 2021 चा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधली फील्ड पोझिशन शिवा दलवी ॲज अ विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय। त्यानंतर प्रणय राजपूरकरला आपण पाहतोय पॉइंटच्या दिशेला। त्यानंतर अगदी या मैदानाच्या आतमध्ये जर का विचार केलं तर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण विश्लेषण केलं तर अल्पेश दलवीला ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला केडीला पाहतोय फिल्डिंग करत असताना। अक्षय नकाते वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिलं षटक हाताळण्यासाठी हायवे एन कडून बॉलिंग करेल। खूप लक्ष वेधले अक्षय नकातेच्या या बॉलिंग कडे, पाहतोय सातत्याने त्याच्या टीमला एकीकडे पर्ली विभागातला तर एकीकडे भातान विभागातला पनवेल विभागातला संघ भातान संघ आलाय। एक गाव 11 तुम्ही गावासाठी खेळताय त्यामुळे तुमच्या प्रतिष्ठेची कशा पद्धतीने खेळ करताय। वैयक्तिक पहिलं षटक आपल्या स्पेल मधला पहिला बॉल घेऊन येतोय अक्षय नकाते। यावेळेला स्टँड अँड डिलिव्हरी अगदी 30 यार्ड सर्कलच्या डोक्यावरून बाउंड्री लाईन बाहेर जातोय। खणखणीत षटकार प्रवीण भोईर इन ऍक्शन, चांगली बॅटिंग, सेन्सिबल क्रिकेट, पहिल्याच बॉल वरती स्टँड अँड डिलिव्हरी खेळला। बॉल पडल्यानंतर अगदी फलंदाजाने ओळखले की कशा पद्धतीने बॉल आहे, पुढे टाकला होता बॉल अक्षय नकातेने आणि त्याचा पूर्ण फायदा इथे प्रणित भोईर याने घेतलं। प्रवीण भोईर, जयेश भोईर आणि प्रवीण भोईर आपण दोन सलामीवीरांची जोडी मैदानाच्या आतमध्ये अक्षय नकातेला ओळखावं लागेल की कशा पद्धतीने गोलंदाजी करायचे। एकीकडे सुधागड तालुक्यातला संघ एक गाव 11 तर एकीकडे पनवेल विभागातला हा श्री दत्त क्रिकेट संघ भातान, या दोन संघांमधली ही लढत मैत्रीपूर्ण लढत आहे। मात्र या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये कुठला संघ विजयाकडे वाटचाल करतोय? शिवा दलवी ॲज अ गाजवणारा अभिषेक गुप्ताला सुद्धा पाहतोय। यावेळेला पाहतोय ऑर्थोडॉक्स लॉंगॉन रिजनला राकेश आवासकर आणि तिथे पाहतोय या रेस मधून जिंकला जातोय बॉल। ऑर्थोडॉक्स लॉंगॉन बाउंड्री लाईन बाहेर, खूप चांगला फटका, चौकार, दोन चौकार येतात आणि इथे दोन काय झालं, पहिला षटकार आला होता पहिल्या बॉल वरती आणि त्यानंतर चौकार लगावला गेला आणि टोटल धावसंख्या 10 पाहतोय। पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा उचलला जातोय। जयेश भोईर आणि त्याचा सहकारी फलंदाज प्रवीण भोईर, या सलामीवीरांची जोडी मैदानाच्या आतमध्ये। अक्षय नकाते पुन्हा एकदा तयार, बॅकफुट वरती जाऊन अप्रतिम फटका, चाबुक शॉट, अगदी आउटफील्ड फास्ट, सीमारेषेच्या पलीकडे दमदार चौकार। फलंदाज या मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळेला ते आले होते त्यावेळेला त्यांना फलंदाजी चारही बाजूला बॅटिंग करायची आहे असंच काही मनामध्ये घेऊन आलेत प्रश्न आणि ते पूर्णपणे या मैदानाच्या आतमध्ये सोमजाई क्रीडांगण धोंडवलीच्या मैदानामध्ये दाखवत असताना प्रेशर आहे बॉलरवरती। आता या प्रेशरला कशा पद्धतीने हाताळलं जातंय बॉलरच्या माध्यमातून, अक्षय नकातेच्या गोलंदाजीवरती घणाघाती प्रहार चढवले जातात। टोटल धावसंख्या आपण पाहतोय 14। गती परिवर्तन, कॉमेंट्री बॉक्सला अलविदा, खूप चाका, सीमारेषेच्या पलीकडे दमदार षटकार।
प्रवीण भोईरची बॅट फक्त सांगते की मी रण मशीन या मैदानाच्या आतमध्ये करू शकतो आणि खूप चांगली बॅटिंग इथं टोटल पोहोचते ती मात्र 20 धावा. अगदी अक्षय नकातेवरती घणाघाती प्रहार. टोटल धावसंख्या 20 पाहते. पहिलं टॉस जिंकलं होतं बीसीसी पर्लीने. टॉसचं बॉस झाल्यानंतर पहिली फिल्डिंग स्वीकारली आणि आता थोडं टेन्शन मध्ये पर्ली संघाला आलंय, कारण प्रामुख्याने पहिल्या बॉलरला तुम्ही आमंत्रण करता आणि त्याच्यावरती हल्लाबोल झाला तर संघ थोडा अडचणीमध्ये येतो. मात्र काही हरकत नाहीये, तुमच्याकडे तितका वेळ आहे, तुमच्याकडे नंतरचे अभिषेक गुप्ता सारखे बॉलर आहेत, त्यानंतर तुमचा कुठला विकल्प वापरताय हे सुद्धा या ओव्हरच्या नंतर समजेल. टोटल धावसंख्या आतापर्यंत गडी बाद झाला ना. प्रवीण भोईरच्या पोचते 21 पर्यंत. समीर स्मृती ट्रॉफी मध्ये कचाकच भरलाय हा मैदान. लक्ष वेधलंय युट्यूब व्ह्यूअर्स जे पाहतायत, प्रेक्षक वर्ग मॅच, त्यांचं सुद्धा स्वागत. गती परिवर्तन, फुल टॉच बॉल होता. प्रणय राजपूरकर काय करतोय, मात्र तिथे पाहतोय आउटफील्ड फास्ट म्हणता येणार नाही, मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. पहिला षटक खूप महागडं ठरलंय टोटल धावसंख्येचा. आता मात्र उल्लेख केला तर 27 आतापर्यंत गडी गमावला नाहीये टीम बॅटिंग करत असणारी आपण पाहतोय. श्रीदत्त क्रिकेट संघ भातान खूप चांगली बॅटिंग, सेन्सिबल बॅटिंग दाखवले. समजदारीचं क्रिकेट खेळत असताना फलंदाज प्रवीण भोईर. टोटल धावसंख्या आपण 27 पर्यंत पाहतोय. पहिलं षटक हाताळलं होतं इकॉनॉमिक, ज्याला आपण म्हटलं जातं की धावसंख्येची सरासरी म्हटली जाते, ती सरासरी खूप दिले. आमचे सहकारी गुणलेखक आमच्यापर्यंत दर्शन आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. ओव्हर नंबर पहिली संपले, एक षटक क्रमांक संपलाय. 27 धावा लगावल्यात आणि एकीकडे पनवेल तालुका आणि एकीकडे सुधागड तालुका. म्हणजे पनवेल तालुक्यातला हा एक गाव 11 खेळाडू खेळताना पाहायला मिळतात, तर एकीकडे सुधागड तालुक्यामधला एक गाव 11 खेळाडू खेळताना पाहायला मिळतात. ही चुरशीची लढत आहे आणि या लढतीमध्ये कुठला संघ विजयाकडे वाटचाल करतोय हे येणारं वेळच ठरवणार. टोटल धावसंख्या 1 ओव्हरच्या खेळाच्या समाप्तीनंतर इथे पाहायला मिळते 27. गोलंदाजांवरती हल्लाबोल, मात्र इथे लक्ष केंद्रित केलं जाईल या बॉलरकडे. अल्पेश दलवी तेज तर्रार वेगवान भन्नाट हा गोलंदाज आहे. यावेळेला आउट ऑफ द ऑफ स्टंप वरती टाकण्यासाठी ह्या गोलंदाजाला माहीर समजला जातो. व्हाईट यॉर्कर टाकण्यासाठी ओळखला जातो आणि आता कितपत आपले विकल्प या मैदानाच्या आतमध्ये पेश केला करतोय हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल. समीर स्मृती ट्रॉफीज 2021 मध्ये तमाम प्रेक्षकांचं स्वागत. हो, मी मगाशीच उल्लेख केला होता, गती परिवर्तन पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळालं. कुठल्याच स्पॉटवरती बॉल आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन शिवा दळवी, सुधागडचा किरण पवार त्याच्या नावाने ओळखलं जातं. टोटल धावसंख्या स्थिरावली जाते 27. आदरणीय काशीनाथ दादा तिडके यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात, त्यांचा सुद्धा संघ खेळताना पाहायला मिळेल. शॉर्ट बॉल होता, बॅकफुटवरती जाऊन आपण पाहतोय डीप मिड विकेटला. केडी आहे चेंडूच्या खाली. यावेळेला चांगला थ्रो आहे, ऑन द स्टंप फेकला होता या बॉलला. आणि ज्यावेळेला तुम्ही बाउंड्री लाईन वरून चेंडूला फेकी करता, थ्रो करता, त्यावेळेला तुमच्या मनगटाची ताकद खूप मोठ्या प्रमाणात खर्च करावी लागते, कारण त्याला आपण हँड पॉवर म्हणतो. टोटल धावसंख्या एकेरीने पुढे सरकते, ती मात्र एक अजूनपर्यंत कुठलाही गडी बाद झाला नाही. ही जमेची बाजू आहे टीम श्रीदत्त क्रिकेट संघ भातांसाठी. टोटल धावसंख्या 28 पर्यंत पोहोचते. समीर स्मृती ट्रॉफीज 2021 खूप चांगली स्पर्धा आणि सुधागड तालुक्यामध्ये हे सुद्धा उल्लेख करावा लागेल, प्रथम मान हा पेडलीच्या मित्रमंडळाकडे जातोय, कारण ज्या पद्धतीने आयोजन चांगलं पाहायला मिळतंय. ओ, बॅट लवकर उचलली गेली. तिथे आहे सँडी क्षेत्ररक्षक, चेंडूला फेकी करतायत. बॅकअपला केडी आहेत, तर कुठली चुकी होत नाहीये. टोटल धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र एकेरी धावेने धावसंख्या 29. म्हणजे पहिला बॉलर इथे बॉलिंग करत असताना गोलंदाजांवरती हल्लाबोल चढवला होता, घणाघाती प्रहार केले होते, पण तदनंतर मी मगाशी म्हटलं होतं अल्पेश दलवीकडे तितकी प्रतिभाशाली गोलंदाजी करण्याचे विकल्प आहे. वेगवेगळ्या पद्धतीची बॉलिंग टाकण्याची स्ट्रॅटेजी त्यांनी आखले या मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॉलिंग करतोय आता टीमसाठी.
वेग बॉल भन्नाट वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी केली जाते. फलंदाज माघारी येतोय प्रवीण भोईर. या फलंदाजाने मने जिंकली होती बॅटिंग करत असताना. जवळजवळ त्याच्या बॅटमधून षटकार आपण पाहिला तर टोटल 2 षटकार 2 चौकार लगावले होते आणि त्याच फलंदाजाला प्रामुख्याने बाद करण्यामध्ये यश मिळाले. खूप चांगली बॉलिंग. सागर इन ॲट नंबर 3 वरती बॅटिंग करण्यासाठी सागर भोईर हे फलंदाजाला आता पाहतोय बॅटिंग करण्यासाठी. अगदी आपण पाहतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर या ट्रॉफीज खच भरलं हे मैदान. टाळ्यांचं कडकडाट होतंय प्रवीण भोईरसाठी आणि इम्प्रेस केलंय बॅटिंग करत असताना प्रवीण भोईरने. चांगली बॉलिंगचा सुद्धा उल्लेख करावा लागेल कारण अक्षय नकातेच्या नंतर या गोलंदाजाने कमबॅक केलंय. हे त्यांच्यासाठी प्रामुख्याने महत्वाची गोष्ट आहे. टोटल धावसंख्या पोहोचतात त्या 29. एक गडी बाद. जो तुफानी फलंदाजी करत होता त्याला माघारी धाडलंय तंबूच्या दिशेकडे. आपण पाहतोय श्री दत्त क्रिकेट संघ भातान वर्सेस बीसीसी पर्ली. हो यावेळेला पाहतोय वेग आहे आपल्या फॉलो थ्रो मध्ये. बॉलर बॅक ड्राईव्ह फटका आणि खूप चांगली इम्प्रेसिव्ह बॉलिंग केले कारण इकॉनॉमिक स्कोरला रोखण्यामध्ये यशस्वी ठरलेत अल्पेश दलवी. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर टोटल धावसंख्या 27 होती आणि त्यानंतर हा गोलंदाज आपल्यावरती जिम्मेदारी दिलेली, आपल्यावरती आत्मविश्वास दाखवलाय आणि तो आत्मविश्वास सक्सेसमध्ये कन्वर्ट करतोय या क्रीडांगणामध्ये. ही एक चांगली गोष्ट आहे टीमसाठी. हो अगदी फेकून दिलाय 6 धाव्यांसाठी चेंडूला. लॉफ केला होता या बॉलला सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. 6 धाव्याने धावसंख्या पुढे सरकते. ती मात्र आता 35 पर्यंत. 35 रन्स ऑन बोर्ड. एक विकेट गमावलाय. हा बॉल पाहिला तर बॅटच्या रडार मध्ये आला होता आणि परफेक्ट बॅटमध्ये टायमिंग साधलं गेलं आणि त्याच्या कारणास्तव हा परफेक्ट टायमिंग करू शकले फलंदाज सागर भोईर आणि जयेश भोईर यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आता आपण पाहतोय. 35 धावा एक गडी बाद झालाय. आम्ही डगआउट मध्ये पाहतोय एकमेकांशी चर्चा केली जाते. निलेश भोईर कॅप्टनशिप ॲज अ भातांकडून सांभाळतायत आणि आता प्रेशर होता गोलंदाजांवरती मात्र तो प्रेशर आता कमी पाहायला मिळाला. लास्ट बॉलवरती षटकार लगावला गेला आणि टोटल धावसंख्या आपण पाहतोय 35. समीर स्मृती ट्रॉफीज 2021 एक गाव 11 असा आजचा हा दिवस पाहतोय. आजच्या दिवसामधल्या ह्या लढती पाहतोय. हवे एन कडून गोलंदाज अक्षय नकातेने बॉलिंग केली होती पण तदनंतर अल्पेश दलवीने त्या धावांचं रणसंख्येला रोखण्यामध्ये यश मिळालं. अनिल कोळी पहा आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. हा एक चांगला खेळाडू आहे. अनिल कोळीला पाहतोय बऱ्याच दिवसांनी आज क्रिकेटच्या मैदानावरती खेळताना कारण त्याच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेला बीसीसी पर्ली खेळते त्यावेळेला एक विजयाकडे नेहमीच वाटचाल करताना पाहिलंय. राकेश यांचा पहिलाच बॉल शॉर्ट पिच बॉल होता. ओळखलं फलंदाजाने. टायमिंग प्रॉपर. सीमारेषेच्या पलीकडे. खूप चांगला फटका. षटकार. 6 धाव्याने धावसंख्या 41 वरती पोहोचते. जयेश भोईर आणि एकीकडे सागर भोईर. ज्या वेळेला आपण सचिन रमेश तेंडुलकर यांची ज्या वेळेला खेळण्यासाठी येताना आपण उजव्या हाताचे फलंदाज पाहायचो आणि सौरभ गांगुली डावखुरी हाताचे फलंदाजी करण्यासाठी पाहायचो तसंच इथे फलंदाजाचा खेळताना पाहायला मिळतो. हे सुद्धा उल्लेख करावा लागेल. टोटल धावसंख्या 41 म्हणजे इकॉनॉमिकल गोलंदाजी दुसऱ्या बॉलरने अल्पेश दलवीने केली होती. टाळ्यांचं कडकडाट डगआउट मधून होतोय कारण त्यांना माहिती आमचे फलंदाज चांगले खेळतात. राकेश आवासकर पुन्हा एकदा तयार. ओ स्टँड अँड डिलिव्हरी. बॅक टू बॅक क्रॅकिंग शॉट. सीमारेषेच्या पलीकडे. दमदार षटकार. लागोपाठ दुसरा येणारा षटकार. आता गोलंदाजाला टेन्शन मध्ये आणलंय जरूर. प्रामुख्याने फलंदाजाला कुठलीच हालचाल करता येत नाहीये कारण सरळ सरळ उभा राहून फटके खेळलेत. तुमच्याकडे फुटवर्क नव्हता फलंदाजाकडे. शफल झाले नव्हते कारण त्यांना माहित आहे की डायरेक्ट बॅट वरती बॉल येत आहेत. टोटल धावसंख्या पुढे सरकते. ती मात्र आता 47 या धावसंख्येवरती. आजच्या दिवसामधली सर्वोत्कृष्ट धावसंख्या 72 पाहिलीत.
आणि आता पाहायचं आहे की धावसंख्येला आकार कसं मिळतंय. खचाखच भरलंय शिवा दलवीला. आता प्रश्न पडलेत की कुठे फिल्डिंग तैनात करायची आहे आणि सातत्याने ते आता प्रश्नांवरती उत्तर देत आहेत. ओ लागोपाठ व्हाट अ शॉट, शॉट ऑफ द इव्हिनिंग. ओ हो काय वेग होता बॅटचा, चांगला टायमिंग प्रॉपर आणि टोटल धावसंख्या पुढे सरकते. 53, 53 ऑन अ बोर्ड. खूप चांगली बॅटिंग करतोय. आता मात्र एकमेकांशी संवाद साधतायत इथे खेळाडू. काय होतंय, काय बिघडते. शिवा दलवीचा प्रश्न पडला गेलाय. कुठं आता फिल्डरांना बोलवायचं आहे आणि आता फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय सातत्याने. ज्यावेळेला तुम्ही क्रिकेट खेळता त्यामध्ये तुमचा बदल सुद्धा महत्वाचा असतो आणि आता थोडासा दडपण आणण्यासाठी केडीला पुढे बोलवलंय फिल्डिंग करण्यासाठी. केडीला आपण पाहतोय दडपण वाढवण्यासाठी बोलवलं गेलंय. मात्र फलंदाज थांबत नाही. कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडीशी शांतता राखायची आहे प्लीज. आणि त्याचं कारण इथं प्रामुख्याने आपण गोलंदाजांवरती हल्ला बोल. टोटल धावसंख्या 53. शॉर्ट बॉल आणि इथे प्रणय राजपूरकर यांचा प्रयत्न काय आहे. फलंदाज बाद. जेच चांगलं केलंय आणि व्हॉलेंटियर्स आहेत तिथे, त्यामुळे तुमच्याकडचा क्रिकेटमध्ये असलेली प्रामाणिकपणा दाखवणं गरजेचं आहे. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 53, 53 ऑन अ बोर्ड. या ओव्हरचा जर का आपण उल्लेख केला तर ओव्हर नंबर 3 मार्गस्थ फेकत असताना राकेश आवासकर यांच्या नावावरती हा गडी नोंद केला जातोय. आणि आता मात्र 53 धावा 2 बाद. समीर स्मृती ट्रॉफी काय फटके खेळले होते, लागोपाठ 3 षटकार फलंदाज जयेश भोईर याने खेळून दाखवले होते. खूप चांगली बॅटिंग केले. सेन्सिबल क्रिकेट, समजदारीचं क्रिकेट त्यांच्या बॅटिंग मधून आपण पाहिलं. पण डगआउटच्या दिशेकडे पोहोचलेत कारण त्यांना माहिती आहे की आता नवीन येणारे फलंदाज सुद्धा आपल्याकडे तसे तडाखेबंद फलंदाजी करणारे आहेत. टोटल धावसंख्या 53, लॉस ऑफ 2 विकेट. राकेश आवासकर हवे एन कडून अनिल कोहली यांना पाहतोय सातत्याने फिल्डिंग मध्ये बदल करत असताना. डीप मिड विकेटला सुद्धा एक केडी यांना पाहतोय. ऑर्थोडॉक लॉंग ऑनला कल्पेश दलवी. त्यानंतर अगदी शॉर्ट फाईन लेगच्या दिशेकडे अनिल कोहली येत आहेत आणि शॉर्ट फाईन लेगला अनिल कोहलीना फिल्डिंग करताना पाहतोय. बॉलर तयार. खूप चांगला बॉल यावेळेला पाहतोय. मात्र पंच आमच्याकडे पंकज देसाई सरांकडून इशारे होते पंचांच्या भूमिकेमधून. स्क्वेअर लेग अंपायर प्रणित कडू यांना आपण पाहतोय. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 54 या धावसंख्येवरती. दुसऱ्या नंबरचा बॉलर अल्पेश दलवीने इम्प्रेस केलं बॉलिंग करत असताना. गती परिवर्तन, स्लोवर बॉल टाकला होता. तुम्ही ज्या वेळेला बॉलिंग करता त्या वेळेला तुमच्याकडे 6 पद्धतीचे तुम्ही बॉलिंग करू शकता. 6 वेगवेगळ्या पद्धतीने बॉल हाताळू शकता. स्लोवर बॉल होता मात्र फलंदाजाच्या बॅट मध्ये परफेक्ट टायमिंग जुळलं गेलं नाहीये आणि टोटल धावसंख्या आता पोहोचते ती मात्र 54 या धावसंख्येवरती स्थगित आहे. चांगली बॉलिंग करतोय आता, चांगलं क्रिकेट. हो यावेळेला फाईन लेग बाउंड्री लाईन बाहेर. कॉमेंट्री बॉक्सला अलविदा करणारा खूप चांगला फटका, षटकार. डीजे या ओव्हर मध्ये 4 6 आलेत आणि आता टोटल धावसंख्या आपण पाहतोय 60 या धावसंख्येवरती. येणार लास्ट षटक कुठल्या गोलंदाजाला बॉलिंग ट्रॅक वरती बोलवलं जातंय. कारण आता गोलंदाजांची ट्रॅक बिघडली गेले कारण ज्या पद्धतीने आपण पाहतो प्लॅटफॉर्म नंबरची 1 वरची गाडी प्लॅटफॉर्म नंबर 3 वरती जाते आणि त्यानंतर प्रवाशांची ज्या वेळेला थोडीशी अडचण निर्माण होते तसंच आता गोलंदाजांसाठी अडचण निर्माण झाले. फलंदाज माघारी धाडावं लागेल. तुम्हाला अशा गोलंदाजाला आमंत्रण करावं लागेल की प्रतिस्पर्धी फलंदाजाला नामोहरण करण्याची आवश्यकता आहे.
ओव्हर नंबर 3 संपलंय. पहिलं षटक हाताळलं होतं ते मात्र अक्षय याने, आणि अक्षयने मात्र 27 धावा खर्च केल्या होत्या. अल्पेश दलवीने सुद्धा चांगली बॉलिंग हाताळली होती. आणि आता अभिषेक गुप्ता हा खरा हिरो आहे, हा खरा या टीमचा वाघ आहे. या वाघाकडे लक्ष आता वेधले टीम बीसीसी पर्लीचं, कारण या खेळाडूंनी उभरतवा सितारा मागच्या शनिवार रविवार मध्ये इम्प्रेसिव्ह सिद्धू पर्लीसाठी काम केलं होतं, आणि आता इथे बीसीसी पर्लीसाठी कशा पद्धतीचं काम करतोय. स्लॉगिंग ओव्हर डेट वर खूप महत्वाची असते, आणि त्या डेट ओव्हर मध्ये अभिषेक गुप्ता यांना आमंत्रण केलंय. टोटल धावसंख्या 60 पाहतोय. समीर स्मृती ट्रॉफी 2021 पहिलाच बॉल. राऊंड द विकेट, शॉर्ट पिच बॉल होता. राकेश आवासकर चेंडूच्या खाली, कुठलीही चुकी होणार नाहीये, आणि पहिला गडी बाद होऊन म्हणजेच पहिला गडी नोंद होईल ती मात्र गोलंदाज अभिषेक याच्या नावावरती. त्याच्या भात्यामध्ये पहिली विकेट जाते वैयक्तिक, आणि टोटल विकेट गमावल्यात बॅटिंग करत असणाऱ्या टीम भातान संघाची धावसंख्या 60 आणि 3 विकेट गमावल्यात. 3 गडीच्या मोबदल्यात धावसंख्या आपण पाहतोय ती मात्र 60 वरती. अभिषेक गुप्ता खूप विश्वास कॅप्टनने दाखवलं त्याच्यावरती स्पर्धेमध्ये. सरस हार्दिक हार्दिक स्वागत. व्यासपीठावरती आपण यायचं आहे, मात्र बॉल तयार बॉलिंग मार्क वरती. यावेळेला हवेमध्ये बॉल, अक्षय नकादे चेंडूच्या खाली. नैसर्गिक अडथळा, बॉल जेज करू शकले असते, मात्र तिथे पाहतोय नैसर्गिक अडथळा असल्या कारणास्तव पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. 4 धावा, टोटल 4 धावेने धावसंख्या आता पुढे सरकते. आमचे सहकारी गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतायत. 64 धावा. खचाखच हे मैदान भरलंय सोमजाई धोंडवलीचं. चारी बाजूला जिकडे नजर टाकतोय तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षक, तुडुंब गर्दी. आणि आता सुद्धा अभिषेक गुप्तावरती आक्रमण चढवलं जाते. फलंदाजी करणारा फलंदाज सतीश तावरे यांच्या माध्यमातून. हो, लेग बिफोर विकेटची अपील, फिंगर ऑफ फलंदाज, बॅक टू पॅव्हिलियन. सतीश माघारी होऊन तंबूच्या दिशेकडे वाटचाल करतील, आणि ही गरज आहे ब्रेक थ्रूची. अभिषेक गुप्ताने खूप चांगला बॉल हाताळला. टप्पा पडल्यानंतर परफेक्ट स्टंप वरती भेटले गेले फलंदाज, आणि लेग बिफोर विकेटची इथे अपील जोरदार केली गेली. आणि अभिषेक गुप्ता खूप चांगला स्टार्टअप देतात, खूप चांगली सुरुवात करतात. डेट ओव्हर मध्ये खूप धावा येतात, कारण फलंदाजांना माहिती असतं की त्या गोलंदाजांवरती फक्त आणि फक्त आक्रमण करायचं असतं, आणि ते आक्रमण आता होत नाहीये. जणू काही फलंदाजांना त्यांनी आता माघारी धाडले 2. टोटल धावसंख्या स्थिरावते, आणि धावसंख्या 64 आपण पाहतोय टीम श्री दत्त क्रिकेट संघ भाताण या संघाची. बीसीसी पर्ली विपक्ष भाताण या 2 संघांमधली ही लढत, आणि यातून जिंकेल तर दुसऱ्या फेरीमध्ये मजल मारेल. अभिषेक गुप्ता खूप चांगली बॉलिंग करतायत. वेग आहे पहा, इथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतील. आणि इकॉनॉमिकल बॉलिंग जर का आपण त्यांच्याकडे जर का उल्लेख केला तर दुसरं षटक अल्पेश दलवी याने चांगल्या पद्धतीने हाताळलं. त्यानंतर अभिषेक गुप्ता याने डेट ओव्हर मध्ये, स्लॉगिंग ओव्हर मध्ये 4थं षटक हाताळत असताना सुद्धा चांगली बॉलिंग केली. टोटल धावसंख्या आपण पाहतोय स्थिरावली आहे 64 या धावसंख्येवरती. खूप चांगली बॉलिंग केले, आणि ही गरज आहे बॉलिंग करण्याची. आपण जर का उल्लेख केला तर आमच्या आजच्या दिवसामध्ये लाईव्ह टेलिकास्ट पूर्ण टीम प्राप्ती डिजिटल लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. हो, काय बॉल आहे हा, बॉल बुलाती है मगर जाने का नहीं. अगदी त्याच पद्धतीचा बॉल टाकला गेलाय. चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर अगदी नाकाच्या जवळून हा बॉल गेला होता. परफ्यूम डिलिव्हरी, चांगला बॉल, अगदी विकेट कीपरचा वेध घेणारा बॉल. चांगली बॉलिंग होते. हा बॉल संपू द्या, बोलतो मी. हा बॉल संपू द्या, मग बोलतो. ओके.
चांगला बॉल, यावेळेला ऑन साईडला फटका खेळलेत, यावेळेला आडव्या बॅटने तिथे आपण पाहतोय अक्षय नकाते याने फिल्डिंग करत असताना रनिंग मात्र थोडीशी खराब आहे दोन फलंदाजांमधली, आणि तत्पूर्वी मात्र एकच धाव त्यांच्या पासष्ट धावा झाल्या, 66 धावांचं टार्गेट ठेवलंय बीसीसी परली टीमला. आणि तत्पूर्वी मी विनंती करतोय टीम YGS वरवटणे टीम आणि त्यांच्या समवेत पेजारी ना एकच मिनिट. तर टॉस साठी यायचं आहे वरवटणे टीम आणि त्यांच्या समवेत खेळण्यासाठी मुरावाडी टीम्स दोन कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस साठी यायचं आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर या, तोपर्यंत आपण एक सुमधुर संगीत डीजे यांच्या माध्यमातून आपण ऐकूया. तर टीम मुरावाडी वर्सेस वरवटणे टीमच्या दोन्हीला कॅप्टन्सला विनंती असेल की आपण टॉस साठी यायचं आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. आणि परली टीम तुम्हाला पॅनल्टीला सामोरे जावं लागेल, कारण पहिल्यापासून आम्ही इथे अनाउन्समेंट करतोय इथे बसण्यासाठी डगआउटच्या चेअर आहेत, इथूनच तुम्ही जायचं आहे. खूप मोठी स्पर्धा आहे, लाईव्ह टेलिकास्ट, ह्या नियमांचं पालन करायचं आहे कारण थेट प्रेक्षेपण आपण या स्पर्धेचं पाहतोय. आणि त्यासाठी तुम्हाला विनंती असेल की तुमचे 11 खेळाडू या चेअर मध्ये बसणं गरजेचं आहे. तो बैक टू क्रिकेट, तमाम दर्शकों का आपका सभी का स्वागत है इस श्रृंखलाओं में. समीर स्मृति ट्रॉफी 2021 आप देख रहे हैं. 11 खिलाड़ी आज के दिन का ये मुकाबला आप देख रहे हैं. तो चलिए मैच की ओर. बीसीसी परली और श्री दत्त क्रिकेट टीम भातान के बीच में मुकाबला. पहला टॉस जीता था टीम बीसीसी परली ने. टॉस जीतने के बाद पहली फील्डिंग करते वक्त टीम ने गेंदबाजी की अगर हम बात करें तो अक्षय नकाते ने पहली ओवर डाली थी, उसके बाद में अल्पेश दलवी को गेंदबाजी की कमान पर बुलाया था और तीसरे गेंदबाज राकेश अवास्कर, और क्या गजब की गेंदबाजी की थी अभिषेक गुप्ता ने. बहुत ही बढ़िया गेंदबाजी का इस्तेमाल किया और जो इकोनॉमिक रन को बचाने में कामयाब रहे थे. तो चलिए हमारे कॉम बॉक्स के सामने टॉस की प्रक्रिया. हेड इज अ कॉल, कौन सी टीम टॉस जीतते हैं देखने लायक होगा. तो मुरावाड़ी और वरवटने के बीच में टॉस होता हुआ प्रशांत जी धनावड़े के शुभ हस्ते. हेड इज अ कॉल एंड फर्स्ट टॉस विन. टीम मुरावाड़ी टीम ने टॉस जीता है और टॉस जीतने के बाद चलिए मैच की ओर हम रुक करेंगे. तो मैच की ओर हम चलेंगे. 16.5 के प्रति ओवर के औसत से रन बीसीसी परली को बनाने हैं. तो कौन सी टीम जीत के दहलीज पर पहुंचेगी आने वाला वक्त ही बतलाएगा.
पावर प्ले डिस्ट्रेसिंग पावर की हम बात करें तो फील्डर 30 यार्ड सर्कल के बाहर एक ऑर्थोडॉक्स लॉन्ग ऑन के दिशा में नजर आ रहे फील्डर जयेश। क्या गजब की बल्लेबाजी की थी जयेश भोईर ने। और गेंदबाजी के कमान पर प्रवीण भोईर। पहली ओवर इस बार देखिए शिवा दलवी के बल्ले से ना टकराव होती हुई गेंद, लेकिन दोनों ही बल्लेबाजों ने एक रन पूरा किया। चिकी सिंगल लेग बाइस के स्वरूप में नजर आता हुआ। और हमारे कॉम बॉक्स में स्कोरर की भूमिका में वेलकम अरुण, आपका स्वागत है। एक रन। एक में 1960 महाराष्ट्र दिन मनाया जाता है और वही रन नजर आ रहा है। रनों की हमारी बात करें तो जीतने के लक्ष्य 67 यानी कि 66 रनों का पीछा करती हुई टीम 16.5 प्रति ओवर के औसत से रन बनाने हैं। प्रणय राजपुरकर, आप स्ट्राइकर के बल्लेबाज नजर आ रहे हैं। अगर प्रणय राजपुर को जीत दिलानी है तो वीरेंद्र सहवाग की याद ताजा करनी होगी। गेंदबाज प्रवीण भोईर, इस बार शॉर्ट पिच गेंद और पूरा फायदा उठाया। डीप मिड विकेट, बाउंड्री लाइन बाहर, सीधा 6 रनों के लिए। गेंद को सोचा, पहले ही मन बनाया था कि ये शॉर्ट ऑफ लेन थी गेंद और पूरा फायदा उठाया बल्लेबाजों ने। और टोटल स्कोरबोर्ड के ऊपर बिना कोई विकेटों के नुकसान पर रन संख्या नजर आ रही है 7 रन। रोशन वालगुडे यांच्याकडून प्रणय राजपूरकर साठी पारितोषिक आलंय, थँक्यू। नंतर आपण घेऊन जायचं कॉमेंट्री बॉक्स मधून। मुरावाडीने टॉस जिंकला आणि पहिली फील्डिंग आणि 3 ओव्हरचा मॅच असेल। दोन्ही टीमला आमच्या कमेंट्री बॉक्स कडून खूप खूप शुभेच्छा असतील। दोनों ही टीमों को ढेर सारी शुभकामना है हमारी कमेंट्री बॉक्स की ओर से। लेकिन क्या गजब की बल्लेबाजी हो रही है मैदान के अंदर, बहुत ही शानदार। स्लोवर गेंद और देखिए बॉलर बैक ड्राइव, सीधे हाथों से खेला प्रणय राजपुरकर ने, ना रन दिए। यहाँ पर गेंदबाज इस बार देखिए अंदरूनी हिस्सा लगा, थर्ड मैन के रीजन में खराब फील्डिंग और उसी वजह से रन मिलेंगे 4 तो बेड़ा होगा पार। और नसीब का साथ मिलता हुआ बल्लेबाज प्रणय राजपुरकर को और टोटल स्कोर में इजाफा, स्कोर जा पहुंचता हुआ 11 रन प्रति ओवर। 16.5 के औसत से रन बनाने हैं। अब समीर स्मृति ट्रॉफी 2021 का ये मैच का एंजॉय कर रहे हैं हमारे लाइव टेलीकास्ट टीम के माध्यम से। ये मैच देख रहे हैं प्राप्ति डिजिटल लाइव, बहुत ही अच्छी क्लैरिटी के साथ आप मैच का एंजॉय कर रहे हैं यूट्यूब व्यूअर्स। इस बार देखिए हवाओं में गेंद है लेकिन बल्लेबाज प्रणय राजपुरकर आउट होकर पैवेलियन में वापस आएंगे नाराज। स्ट्रोक में इतनी ताकत नहीं थी जैसी गेंद आया था और ऑफ स्टंप पर एक गेंद थी और उसी कारण से बल्लेबाज प्रणय राजपुरकर का खेली की समाप्ति और टोटल स्कोर में इजाफा, स्कोर जा पहुंचता हुआ 11 रन 1 विकेटों के नुकसान पर बीसीसी परली का स्कोर नजर आ रहा है। लेकिन जब तक शिवा दलवी मैदान के अंदर है तब तक कुछ कहा नहीं जा सकता है। चलिए फील्डिंग सजानी है जल्द से जल्द, क्योंकि आज के दिन की हम बात करें तो टाइम कम है दोस्तों। अल्पेश दलवी इनायत नंबर 3 पर बल्लेबाजी की कमान पर है, लेकिन गेंदबाजों की हम तारीफ करेंगे। जब प्रणय राजपुरकर हवाई शॉट खेल रहे थे, क्योंकि प्रणय राजपुरकर को पता है कि 30 यार्ड सर्कल के बाहर 2 फील्डर तादाद में खड़े होते हैं और अक्सर बल्लेबाजों को मौका होता है बड़े शॉट खेलने का, बड़े हवाई फायर करने की, और उसी अंदाज के साथ बल्लेबाजी चल रही थी। लेकिन इस बार देखिए अच्छी स्ट्रोक वहां पर बोहिर गेंद के नीचे है और अच्छी फील्डिंग नजर आई डीप मिड विकेट के रीजन पर। जयेश भोईर, देखिए हम बात कर रहे थे जयेश भोईर की, पहली बैटिंग करते हुए जयेश भोईर ने 2 छक्के दागे थे उनके बल्ले से, लाजवाब परफॉर्मेंस रहा था। तो कुल मिला के 1 ओवर का खेल समाप्त हो चुका है और टोटल स्कोरबोर्ड के ऊपर स्कोर 12 रन 1 विकेटों के नुकसान पर पहले बल्लेबाज आउट होने वाले प्रणय राजपुरकर। प्रणय राजपुरकर हम एनालिसिस अगर बल्लेबाजी की
अगर बताया जाए तो एक 6 होने के बल्ले से दागा था। उसके बाद में नंबर आया था 4 और व्यक्तिगत हम बात करें स्कोर बोर्ड के ऊपर तो व्यक्तिगत उन्होंने के 10 रन उसके बल्ले से आए थे, लेकिन उसके बाद में दुर्दैवी स्थिति में आउट होकर पैविलियन में आए हैं। अब ये इनायत नंबर 3 के बल्लेबाज अल्पेश दलवी को यहाँ पर अपना दमखम, यहाँ पर अपना जज्बा दिखाना होगा और उसी अंदाज के साथ अगर बल्लेबाजी होती है तो अब बीसीसी परली की जीत के दहलीज पर जाने की संभावना है। तो ये संभावना है, क्या होगा क्या नहीं है, ये आने वाला आखिरी 18 गेंदों का खेल शेष। और अगर हम 18 गेंदों की अगर बात करें तो जीतने के लिए कुल मिला के रन चाहिए, हमारे स्कोरर जी बताते हुए 18 बॉल 54 रनों की दरकार है जीतने के लिए। तो गेंदबाजी के कमान पर जयेश भोईर दूसरा ओवर गेंदबाजी करने के लिए तैयार है। देखिए अगर ये ओवर में अगर 20-22 रन आते हैं तो मैच में अगर आपको रहेंगे, क्योंकि 16.5 के प्रति ओवर के औसत से रन बनाने हैं। आज के मौसम की हम बात करें तो बादल आए हैं आसमान में, इस बादल के कारण से थोड़ा खराब आज का मौसम नजर आ रहा है। ओ द विकेट, इस बार देखिए क्या गेंदबाजी हो रही है, सटीक लाइन से गेंदबाजी हो रही है। जयेश भोईर की क्या बल्लेबाजी गजब की थी और उसी अंदाज के साथ गजब का परफॉर्मेंस रहा है गेंदबाजों का, ऑलराउंडर की भूमिका में नजर आ रहे हैं। टोटल स्कोर में इजाफा, स्कोर जहां पर रुकता हुआ 12 रन एक विकेटों के नुकसान पर। और अगर हम डीजे ऑपरेटर की हम बात करें तो अच्छी साथ अच्छा आवाज नजर आ रहा है। इनसाइड एज, हवा में गेंद है लेकिन कैच नहीं ले पाए क्योंकि इसको पता है कि रन बचाने हैं, कैच होने की संभावना कम थी और टोटल 1 के रन के साथ स्कोर में इजाफा, स्कोर पहुंचता हुआ 13 रन एक विकेटों के नुकसान पर। समीर स्मृति ट्रॉफी 2021 में तमाम दर्शकों का फिर से एक बार हम स्वागत करेंगे। आज की ये शाम किसके नाम होगी ये आने वाला वक्त ही बतलाएगा। शानदार आयोजन समीर स्मृति ट्रॉफी के माध्यम से नजर आ रहा है। इस बार फुल टॉस गेंद थी और विकेट की संभावना, वहां पर फील्डर प्रवीण भोईर थे, अच्छा कैच और चलता गया बल्लेबाजों को, अल्पेश भोईर को विकेट नंबर दूसरा। और थोड़ी टेंशन में परली टीम नजर आ रही है, उसी का कारण है कि गेंदबाजी ने काबिले तारीफ परफॉर्मेंस किया था, शानदार लाइन और लेन के साथ प्रवीण भोईर ने गेंदबाजी की थी। पहले ओवर में पावर प्ले ऑन था और केवल रन खर्च किए थे उन्होंने पहले ओवर में 11 रन। टोटल स्कोर में इजाफा, स्कोर वहीं पे रुकता हुआ 13 रन नजर आ रहा है। धाव संख्या 13 वरती स्थगित आहे। टोटल धाव संख्या आपण पाहतोय 13। ओव्हर नंबर दुसरी मार्गस्थ फेकत असताना जयेश भोईर पहिलं षटक हाताळलं होतं। बॉलरचं जर का अनालिसिस पाहिलं तर प्रवीण भोईर असतील, जयेश भोईर असतील, ह्या दोघांची जोडी ज्यावेळेला फलंदाजी करण्यासाठी आली होती त्यावेळेला पहिल्याच बॉलरवरती आक्रमण चढवलं होतं। मात्र काही होऊ शकतं, काही घडू शकतं या मॅच मध्ये। जर का तुम्हाला या मॅच मध्ये अस्तित्वाची लढाई जिंकायची असेल तर इथे मोठे फटके खेळण्याची आवश्यकता आहे। हो, यावेळेला पाहतोय पंच आमच्याकडे प्रणित कडू सरांचा इशारा येतोय, हा वाईट येतोय। या वाईटच्या निश्चित धावसंख्या पुढे सरकते, टोटल धावसंख्या पोहोचते 14। पंकज दादा देसाई सकाळच्या सत्रामध्ये अजित देसाई आणि इन ऍक्शन उद्या खेळताना पाहायला मिळेल त्यांचा संघ, त्यांचं सुद्धा स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये। शॉर्ट बॉल यावेळेला पाहतोय राकेश आवासकर यांच्या बॅट मधून खूप चांगला फटका, डीप मिड विकेट बाउंड्री लाईन बाहेर, षटकार डीजे। वीस धावा धावफलकावरती लागल्यात। यावेळेला 20 सेफ मध्ये बॉल खेळलेत, कॅच होण्याची शक्यता आणि इथे मात्र कुठली चुकी करत नाहीयेत। प्रदीप भोईर चेंडूच्या खाली होते आणि फलंदाज राकेश आवासकर बॅक टू पॅव्हिलियन। डीजे
आणि विजयाकडे वाटचाल करणार की नाही हे येणारं वेळच ठरवणार. कारण ज्या पद्धतीने त्यांची फिल्डिंग डिपार्टमेंट असेल, बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, खूप चांगला परफॉर्मन्स राहील आहे त्यांच्या टीमकडून. आणि पनवेल विभागामधून हा संघ आलाय म्हणजे खूप चांगला खेळ आहे. प्रामुख्याने खूप मोठ्या प्रमाणात तिथे खेळ खेळला जातो क्रिकेटचा. टोटल धावसंख्या स्थिरावली जाते. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 20. गडी बाद झाले. टीमचं जर का उल्लेख केला तर 3 विकेट गमावलेत बॅटिंग करणारी टीम बीसीसी परली या संघाने. या ओव्हरमध्ये जयेश भोईर यांच्या हो केडी हिज नाव फायर होतोय का आणि ही ते मात्र पाहतोय झेल टिपला जातोय आणि फलंदाज कल्पेश दळवीच्या खेळीचा समाप्ती होते. पहिल्याच बॉलवरती घणाघाती प्रहार चढवण्याचा प्रयत्न होता. फलंदाजांना तंबूच्या दिशेकडे पाठवलं जातंय. जयेश भोईर यांची ओव्हर इथे आता समाप्ती होते आणि टोटल धावसंख्या 20. 20 रन ऑन अ बोर्ड. डीजे आमचे लाडके प्रेक्षक इथे खूप मोठ्या संख्येने उपस्थितीत आहेत. तर टोटल धावसंख्या 20 आपण पाहतोय. 20 रन ऑन अ बोर्ड. समीर स्मृती ट्रॉफीज 2021 चा पहिला दिवस. 1 गाव 11 असे आजचे लॉर्ड्स ए पूल मध्ये खेळताना आपण पाहतोय. उद्या बी पूल मधून खेळताना सुद्धा ग्रामपंचायतचे संघ पाहायला मिळतील आणि उद्या सुद्धा खूप एन्जॉय प्रेक्षकांच्या माध्यमातून करताना आम्ही या क्रीडांगणामध्ये पाहू. स्टँड अँड डिलिव्हरी यावेळेला पाहतोय चेंडू हवेमध्ये आहे. कुठलीही चुकी करत नाहीये सागर भोईर. झेल टिपला जातोय सागर भोईर यांच्या माध्यमातून. फलंदाज बॅक टू पॅव्हिलियन. काही कळत नाहीये कारण ज्या पद्धतीने मगाशी भातान संघाची बॅटिंग चालू होती त्यावेळेला प्रत्येक बॉलवरती घणाघाती प्रहार चढवले जात होते. मात्र बीसीसी परलीच्या फलंदाजांना रोखण्यामध्ये यश आले गोलंदाजांना. टोटल धावसंख्या स्थिरावते. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 66 धावांचं टार्गेट चेस करत असताना 20 धावा. 20 रन ऑन अ बोर्ड. शिवा दळवी नाराज मुद्रेने तंबूच्या दिशेकडे प्रस्थान होतोय कारण शिवा दळवी यांचा स्ट्रोक खूप चांगला होता. मात्र परफेक्टो चेंडू बाहेर गेला नाहीये. खूप चांगला स्ट्रोक होता मात्र टायमिंग प्रॉपर जुळलं. मात्र ताकद थोडी मनगटातली कमी पाहायला मिळाली. टोटल धावसंख्या स्थिरावते. 20 रन ऑन बोर्ड. 66 धावांचं टार्गेट आहे. टोटल धावसंख्या मात्र स्थिरावत असताना 66 धावांचं. चला स्पीडअप घ्यायचं आहे. दोन्हीला टीमला विनंती असेल अंपायर यानंतरचे अनेक सामने खेळवायचे आहेत. सकाळच्या सत्रामध्ये थोडासा विलंब लागला होता मॅच सुरू होण्यासाठी. आपण जर का उल्लेख केलं या स्पर्धेमध्ये तर समीर स्मृती ट्रॉफीचा आजचा पहिला दिवस अग्र नामांकित स्पर्धा ह्या विभागामधली आहे आणि आमच्या आयोजकाने अहोरात्र मेहनत करून या क्रीडांगणाला बनवलंय. जवळजवळ या क्रीडांगणाची जर का आपण स्थिती पाहिली तर ही स्थिती वेगळी होती याच्या अगोदर एक 15 दिवसापूर्वी. पहा नंदकिशोर शिंदे आणि त्यांची पूर्ण टीम एकत्र येऊन खूप चांगलं ग्राउंड केलं. खूप चांगली स्पर्धा आणि इथे मात्र पाहतोय 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडू ट्रॅव्हल. शॉर्ट फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि आउटफील्ड फास्ट होती. क्षेत्ररक्षक तिथे होते. खूप चांगल्या पद्धतीने संदेश भोईर यांच्या माध्यमातून चेंडूला अडवलं. संदेश भोईर यांच्या चेहऱ्याकडे जर का पाहिलं तर
उभरता व सितारा आहे त्यांच्या टीम कडला. खूप चांगलं खेळ त्याच्या माध्यमातून प्रत्येक मॅच मध्ये पाहिलंय. त्याच्याकडे चेंडू ट्रॅव्हल झाला होता. धावसंख्या स्थिरावते, धावसंख्या 21 पर्यंत. ओव्हर नंबर इथे तिसरी मार्गस्थ फेकत असताना महेश भोईर. म्हणजे भोईर नावाचे खेळाडू बरेचसे आहेत या संघामध्ये. पंचांचा इशारा येतो वाईट. चला स्पीडअप घ्यायचा आहे. आयोजकांकडून काही सूचना पोहोचल्या जात आहेत. स्पीडअप. यानंतरचे मॅच अजून होणं बाकी आहेत. हो, यावेळेला पाहतोय पुन्हा एकदा लेग स्टंपवरती हा बॉल होता. पंचांचा इशारा येतोय वाईट. प्रमोद कांबळे सर आपण पाहतोय मुख्य अंपायरच्या भूमिकेमध्ये. प्रणित कडू स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा या मॅच मध्ये स्वागत असेल. सकाळच्या सत्रापासून पंचांच्या भूमिकेमध्ये आम्हाला पाहायला मिळत आहेत. अनिल कोहली इथे आता रफ्तार की गोली और अनिल कोहली. अगर अनिल कोहली को जीतना है तो बड़े शॉट खेलने होंगे. लेकिन इस बार देखिए टॉपेज लगी थी. शॉट फाइन लेग पर गेंद के नीचे. वहां पर फील्डर संदेश भोईर आए हैं और उनके द्वारा इस गेंद को फील्ड किया गया और टोटल स्कोर में इजाफा. स्कोर पहुंचता हुआ 24 रन, 24 रन्स ऑन अ बोर्ड. 24 धावा धाव फलकावरती. संध्याकाळचे सत्र पाहतोय आणि आजच्या दिवसामध्ये काळोख लवकर पडेल, कारण काल आम्ही पाहिलं होतं 5:15 दरम्यामध्ये अंधार पडला होता. आणि म्हणूनच मी विनंती करतोय दोन्ही टीमला स्पीडअप घेऊन आपण रिदम मध्ये खेळायचं आहे. हो, काय बॉल आहे. वेगावरती स्वार होऊन मात्र दिशेवरती नियंत्रण ठेवू शकत नाहीयेत आणि त्याच्या मोबदल्यात ही ते एक धाव ऍड होईल आणि बीसीसी पर्ली टीम संघाची धावसंख्या पुढे सरकते. आमचे सहकारी गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. 25 पर्यंत 25 रन्स ऑन अ बोर्ड. 66 धावांचं टार्गेट चेस करत असताना बीसीसी पर्ली. यावेळेला पाहतोय चांगला फटका आहे. नॉन स्टॉप रिझन. बाउंड्री लाईन बाहेर. आउटफील्ड फास्ट. रन मिळतील 4 आणि आता मात्र गोविंद सालुंकेच्या नावाचा होईल इथे जय जयकार. तो पहिल्यापासून जय जयकार होण्याची आवश्यकता होती, मात्र ते आता अंतिम मुमेंट मध्ये पाहायला मिळतंय. धावसंख्या पुढे सरकते ती मात्र 29 पर्यंत. 29 रन. आम्ही मगाशी चर्चा करत होतो या क्रीडांगणाची, सोमजाई धोंडवळीच्या क्रीडांगणाची. खूप चांगलं क्रीडांगण सजवलंय. पेडलीच्या पूर्ण आमच्या. ओ, बॅटच्या रडार मध्ये हवेमध्ये बॉल आहे. झेलवण्याची शक्यता, मात्र अंतिम मुवमेंट पर्यंत प्रयत्न खूप चांगला होता. तिथे मात्र हा पंच आमच्याकडे इशारा करतायत. रन मिळतील 6, कारण तिथे व्हॉलेंटियर्स आणि आमच्या प्रेक्षकांकडून इशारा येतोय 6 धाव्यांसाठी. प्रमोद कांबळे सर आमच्याकडे माहिती पोहोचत आहेत. 6 धावा मिळतात आणि टोटल धावसंख्येची जर का आपण आलेख पाहिलं तर धावसंख्या पोहोचते ती मात्र 35 पर्यंत. 35 रन्स ऑन अ बोर्ड. काही घडू शकतं, काही बिघडू शकतं. 66 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे बीसीसी पर्ली टीमला. हो, वेग आहे भन्नाट, मात्र दिशेवरती नियंत्रण नाही. दिशाहीन बॉलिंग केली जाते आणि त्याच्या कारणास्तव इथे मात्र दंड आकारावं लागेल 1 धाव्यांचं गोलंदाजांना. आणि तत्पूर्वी धावसंख्या आता इथे मात्र पुढे सरकते ती मात्र 36 पर्यंत. 36 ऑन अ बोर्ड. गोलंदाजांचा सातत्याने आपण उल्लेख करतोय. वेगवान गोलंदाजी. हो, चांगला फटका आहे. नोमॅन सिरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल खूप वेगाने आले. क्षेत्ररक्षक सागर भोईर यांचा प्रयत्न खूप चांगला होता. अंदाज घेण्याचा प्रयत्न होता, मात्र त्या चेंडूला अडू शकले नाहीयेत. त्या झेलला जेच करू शकले नाहीयेत. ओव्हर नंबर संपते 3 आणि 3 ओव्हरच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38 आपण पाहतोय. डीजे
38 धावा धावफलकावरती आणि पाहतोय 6 बॉलचं खेळ शिल्लक आणि 6 बॉल मध्ये 28 रनाची आवश्यकता. ह्या रन होऊ शकतात, मोठे फटके खेळले तर. अनिल कोहली, रफ्तार की गोली, अनिल कोहली, शॉर्ट पिच गेंद और हवाओं में गेंद है और इसी के साथ बिल्कुल गलती नहीं नजर आई. फील्डर वहां पर थे संदेश भोईर, आउट होकर पैवेलियन में वापस अनिल कोहली. 5 बॉल 28 रनाची आवश्यकता. सँडी आणि आता इथे चमत्कार दाखवावं लागेल. 5 बॉल मध्ये 28 धावा बनवायच्या आहेत, म्हणजे प्रत्येक बॉल वरती तुम्हाला आता घणाघाती प्रहार चढवण्याची आवश्यकता आहे. आणि ते कशा पद्धतीने ते आता फलंदाज सहकारी आपण जर का उल्लेख केला तर संदीप आणि त्यांचा सहकारी फलंदाज गोविंद सालुंके करतायत. 5 बॉल 28 धावांची आवश्यकता. 5 बॉल 28 रनाची आवश्यकता. समीर स्मृती ट्रॉफीज 2021 मध्ये आलेल्या प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वाईटचा इशारा येतोय, पंच आमच्याकडे माहिती पोहोचवतात आणि या वाईटच्या निश्चित धावसंख्या आता पुढे सरकते, ती मात्र 39. 5 बॉल आणि आता मात्र विजयाचं समीकरण बदललंय. 27 धावा. 5 बॉल मध्ये 27 धावा. प्रेशर आहे दोन्हीला टीम वरती. शॉर्ट बॉल आणि इथे काय होतंय, वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे जातोय दमदार चौकार. इथे 43 येणारे 4 बॉल बाकी आहेत आणि 23 रनाची आवश्यकता आहे. 23 धावा या ओव्हर मध्ये या स्पर्धेचा रिझल्ट आहे. काही घडू शकतं, काही बिघडू शकतं आणि ते आता सँडी आणि गोविंद सालुंकेच्या हातामध्ये मोठी जिम्मेदारी दिले. 4 बॉल 23 रनाची आवश्यकता. एकीकडे आपण पाहतोय श्री दत्त क्रिकेट संघ भातान विरुद्ध बीसीसी पर्ली, या दोन संघांमधली ही लढत. या लढतीमधून जो जिंकेल तो दुसऱ्या फेरीमध्ये मजल मारेल आणि ही खरी अस्तित्वाची लढाई आहे. एक गाव 11, म्हणजे तुम्ही गावासाठी खेळताय आणि या गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळताय. ही प्रतिष्ठा दोन्ही संघांच्या पणाला लागलेली आहे. 4 बॉल 23 रनाची आवश्यकता. काय घडणार, प्रेक्षकांच्या मनामध्ये सुद्धा या मॅचचं उत्तर शोधण्यासाठी प्रश्न पडलाय. ओ, यावेळेला पाहतोय पंच आमच्याकडे इशारा करतायत, वाईट हा प्रेशर आहे. या प्रेशरला सामोरं जावं लागेल गोलंदाजाला. आता मात्र 4 बॉल 22 रनाची आवश्यकता आहे. 4 बॉल 22, काही घडू शकतं. दिलो की धड़कने तेज, जैसे कि रफ्तार से ट्रेन दौड़ती है राजधानी एक्सप्रेस. देखिए जैसे मैंने बताया था कि ये प्रेशर है. वाइट और वाइट के साथ स्कोर में इजाफा, स्कोर पहुंचता हुआ 45 रन्स. 4 बॉल आणि आता 21 रन हवेत जिंकायला. वा, चेहऱ्यावरचे स्मित अशा आता पेल्लीच्या वाढलेत, कारण आपण पाहतोय मॅचेस त्या स्थितीमध्ये पोहोचले. जशी राजधानी एक्सप्रेस दिल्लीसाठी रवानासाठी पटरीवरून पळत असते, तसंच आता चित्र पाहायला मिळतंय. शॉर्ट पिच बॉल आणि इथे झेल होण्याची संभावना. जयेश भोईर कुठलाही चुकी करत नाहीयेत. फलंदाजाला माघारी पाठवलं जातंय. आता मात्र बॉल बाकी आहेत 3 आणि विजयासाठी लक्ष असेल 22. चला, यानंतरची मॅच असेल, स्पीडअप करायचं आहे. आयोजकांकडून काही सूचना आमच्यापर्यंत पोहोचतायत. 3 बॉल आणि आता 22 रनाची आवश्यकता. ऋतिक नकाते मात्र सँडीला स्ट्राइक मिळाले. पहा, फिल्डिंग मध्ये हालचाल होत असताना हालचाल होणारच, कारण ज्या पद्धतीने बॅटिंग याच्या अगोदर झाली होती, प्रेशर होता बॉलरवरती. आपण जर का उल्लेख केला अलंकारवरती, मात्र अलंकारने त्या प्रेशरला जास्त मनावरती घेतलं नाहीये आणि त्याचं कारण पाहतोय, विकेट गेलाय. सँडी आपण पाहतोय फलंदाज बाद होऊन तंबूच्या दिशेकडे वाटचाल करेल. येणारे आता मात्र बॉल बाकी असतील 2 आणि विजयासाठी लक्ष असेल 22 रनाचं. ज्या पद्धतीने
आवश्यकता होती. 6 बॉल 28 रनाची आणि त्यानंतर गोविंद सालुंकेच्या बॅटमधून षटकार आले होते. असं वाटलं होतं की आता मॅच अंतिम मोमेंट पर्यंत, अंतिम क्षणापर्यंत जाऊ शकते. मात्र त्यानंतर अलंकारने कमबॅक केलं. चांगलं कमबॅक, चांगली बॉलिंग. आता रिदम चांगलं मिळालंय बॉलरला अलंकारला. येणारे 2 बॉल 22 रनाची आवश्यकता. पहा प्रेक्षक, यानंतरची मॅच आहे. मी विनंती असेल मुरावाडी टीम, वरवटणे दोन्ही टीमने तयार राहायचं आहे. यावेळेला पाहतोय बॉल हवेमध्ये आहे. आपल्या फॉलो थ्रो मध्ये झेल होते का? आणि येस, यावेळेला अलंकार झेल टिपतायत. 1 बॉल आता मात्र 22 रनाची आवश्यकता. कठीण आहे या 1 बॉल मध्ये आणि पूर्णपणे आपण पाहतोय भातान संघ हा विजयावरती शिक्कामोर्तब केलेला आहे, हे सांगणं सुद्धा इथे गरजेचं आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये आपण कधी विजय मिळू शकता, कधी पराजय होत आहे हे सांगता येत नाहीये. कारण तुमची सांघिक खेळी 11ची असते, पण तुम्ही कसा खेळलात हे सगळं महत्वाचं असते. सगळ्यात महत्वाचं असतं. कारण यावेळेला पाहतोय खाली राहील याची दखल घेतली बॉलरने आणि इथे मात्र वेल बॉलिंग